आज नाही होत ग्रंथ करायचा. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सब संतन की जय. पवन पुत्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भावार्थ रामायण अंतर्गत अयोध्या कांडातील 10वा अध्याय चालू आहे. दशरथाचे प्राण उत्क्रमण या अध्यायातलं सविस्तर विस्तार आहे. हरि हरि. श्री सीतारामाभ्ये नमो नमः. एकीकडे सुमंत गोका श्रीराम गेलिया देख. रामवीरे पावले दुःख तेची श्लोकार्थ अवधारा. उसोनी सुमंता गोकाशी श्रीराम बैसोनी नावेसी गेलिया गंगा परतीराशी. लागली दोकाशी टकमक न लागता पातिया पाती. दोघी श्रीरामाशी पाहती दृष्टी. अंतरल्या रघुपती दोघी पडती मूर्छित. जरी दोघे झाले सावधान तरी रामवीरे आती दुर्मन. अश्रुधारा वाती नैन करती स्मरण राम नामे. वाचे राम नाम स्मरण राम रूपी जडले नैन. हृदय धरिल्या श्री रघुनंदन. दुर्मन ते सुमन होय श्रीरामे. गोक म्हणे सुमंतासी राम भेटल्या एकनिसी. आमासी अवस्था झाली ऐसी मग अवधेसी काय होय. गोखे धाडले दुतासी श्रीराम कोणे वनो अवस्थिसी. स्थिर होईल वन परदेशी त्या वार्तेसी अनावया. घोके आपल्या ग्रामासी आदरे आणले सुमंतासी दूताने तेलवतेसी. थोरे त्यासी राहाविले. दूत सांगती गोकाशी श्रीराम जाओनी प्रयागासी. भेटी देवनी भरद्वाजासी. स्थिर निवासी चित्रकुटे. सुमंते ऐकोनी वार्ता वेगी सजगोनी रथा. गोका पुसोनी तत्वता होय निगता देसी. सुमंताला देखून धाविनले नागरिक जन. सांग रामा कोणे स्थळे सोडून तुझे आगमन सुमंता. सुमंत एकाशी सांगे गोष्टीत आले. शतसहस्र लक्ष कोटी रितारत देखो. निदृष्टी पडले सृष्टी मूर्छित. नरनारी आक्रंदत सुमंत नये हा कुमंत. वनी सांडो निरगुणात आला येते काळ तोंडा. सुमंत आलियावर या कांत मांडला नगरी. चरफडीत नरनारी घरोघरी आरडते. जळो याचे काळे मुकाला नगरात. द्यावया दुःख निंदिती सकळ लोक. सन्मुख अधोमुख सुमंत. राजपत्न्या शेते सातरिता देखो निरत्याई. सुमंता ते निंदित सोडो निर्गुणाथा काला. रामापासून उपराटा निकालो करंटा. दुःखे पिटीत ललाटा. देख देख आद्रष्टा निर्लज्जा. श्रीराम सांडल्या पाठी. निंदे होय जय सकळ सृष्टी. राम रूपी जळल्या जडल्या दृष्टी. पापे कोटी पदोपदी.
निज निंदत्वे स्वय निंदिता तेनेची दुःखी अति दुःखी महाद्वारी सोडो निरथाला सुमंत राजवोना पुत्र दुःखे दुःखी पूर्ण गेली कळा हिंदीन कृष्ण वर्ण दिसे वर्णाती उद्विग्न नरपनाथ एकला देखो नि सुमंत मने नयची कार गुणात ऐसे बोलो निया दशरथ पडे मूर्छित धरणी मग सुमंते आश्वासन राजा केला सावधान आला सुमंत देखून काय आपण बोलत राजा मने सुमंतासी कोणे ठाई कोणे वस्तीसी राम काय बोलो नि तुझ पासी तुझ मज पासी पाठविले काय बोलली सती सीता श्रीरामाची आती पर्यंता लक्ष्मण काय झाला बोलता ते समूळ कथा मज सांगे सांडोनी राजभोग निज कांता सांडोनी माता पिता उनी निशो गेला रघुनाथा त्या लक्ष्मणा परता धन्य नाही धन्य ते सती सीता धन्य तो लक्ष्मण भरता धन्य जन्म श्री रघुनाथा पितृवचनार्था प्रतिपाली त्यासी कोठे मिळाले अन्न ती कोठे केले भोजन अश्रुधारा गळती नैन मूर्छा पण पुन्हा पुन्हा ती कोठे केले सैन काय अस्त्रण प्रावरण कोठे केले चरण संहान प्रात भो धन कोणी केले प्रबोधन कोणी केले त्याची समूळ सांगे वार्ता मी काय करुणे हनुमंता धीर धरवे माझ्या चित्ता श्री रघुनाथा वाचोनी श्रीराम सीता चालती चरणी हे म्या विरुद्ध केली करणी मनोनी गडबडा लोळे धरणी कैकई वैरिणी वैर केले जवळ आठरी रघुनाथा तव तव भड न धरवे चित्ता धीर न धरवे सर्व तारदे स्फोटता हो पाये त्याचे वनवासाची वार्ता वेगी सांगरे सुमंता काही सुख होईल चित्ता श्रीराम कथा परिसोनी सुमंत सांगे रायासी श्रीराम उतरला गंगा गंगेसी रथ पाठविला तुम्हा पासी आपण वनवासी पदाभिगमन माझा पिता ती व्रत जाण माझे योगे दुःख्याती निमग्न सुमंता त्यासी द्यावे आश्वासन शीघ्रागमन निमांती 14 वर्षे वनवासांती मी येईन शीघ्र गती ऐसे सांगवले तुम्हा प्रति मजाती श्रीरामे त्याचे वनवास लक्षण तृणप्रणाचे आस्तरण वल्कलाचे प्रावरण प्रबोधन पक्षाचे ती नाही केले भोजन नाही केले फळभक्षण त्रिरात्री तिघे जण केले जळपान दिनांती ऐसी ऐकताची गोष्टी राय मूर्छित पडला सृष्टी दुःखे होत हृदय स्फोटील लाट पिटी आक्रोशे गळी अडकला जेवे मासा तो जीवे न मरे चरफडी जैसा दशरथाची तैसी दशा मोह पाशा विलपत सुमंता माझा परोपकार तुझ झाला असेल साचा तरी रती घालोनी रघुवीरानी सत्वर मज पासे श्रीराम भाकन सांडी सर्वता तो परतो निने मागुता मजची वाहुनी आरता नि तत्वता वनवासा काय करू मी सुमंता श्रीरामासी न देखता
जीव जाईल तत्वता मजाती अवस्था होतसे श्रीरामासे गेली गती श्रीरामासे गेली चित्तवृत्ती श्रीरामासे गेली मती प्राण रामा प्रती जाऊ पाय राम रूपी जडले नैन राम रूपी जडले मन रामापाशी जातील मा प्राण सत्य जान सुमंता श्रीरामाचे रूप गुण आठविता मूर्छाधी पूर्ण मूर्छा सवे गेला प्राण राम स्मरण करिताची राम राम करिता स्मरण स्वे दशरथे सांडिला प्राण मन बुद्धी इंद्रिय जान रामार्पण तिने केली आवडी श्रीरामी धरोनी पोटी राम राम जपता वाक्पुटी धेत्या जोनी श्रीराम सृष्टी रिगे वैकुंठी दशरथ सप्रेम आवडी धरिला राम दृष्टी न सोडी श्रीराम प्रेम वाचे समरता श्रीराम नाम मरण धर्म दशरथा मनी राम ध्यानी राम नेमी राम वदनी राम ऐसा समृता राम राम प्राण उत्कमरण रायासी करिता श्रीरामाचे स्मरणासी आले स्मरण तव श्रीरामी जडला प्राण देह निर्वाण दशरथा श्रीरामाच्या अति प्रीती देह त्यागला भूपती कौसल्या सौमित्रा जो पाती तो मरण प्राप्ती दशरथा जेवी आरसा पालता करिता प्रतिरूप न दिसे पाहता तेवी श्रीराम वना जाता राया दशरथा निज मृत्यू निशेष पाझरलिया घट जळ जेवी घट चंद्र लोपे तत्काळ देखता श्रीराम मुखमळ मरे तत्काळ दशरथ सूर्य पावता अस्तमाना जेवी अंधकार कोंदे गगना तेवी अंतर तार गुणंदना पावला मरणा दशरथ राम विरे उठा उठी दशरथे सांडली सृष्टी राणी वसाबो मोठी कपाळ पिटी कौसल्या राम दाडिला वन संकटी राय निघाला वैकुंठी कैकई पावले सुख संतोष्टी राजे पटे ते बैसो वना दौडिला श्री रघुनाथ निशेष निवाळा दशरथ कैकईचा मनोरथ सुख स्वार्थ पावला राज्य लो परम दुःख त्याचा कैकई सहारिक सुरे अभिले अभिषेका समस्ता समस्तक राजे सुख भोगावया पती अंतकाळी काळे वकत्र त्यावरी मस्तकी धरा छत्र शिसबो बोडो निसाचार युगच्या मरे ढाळावा पती सागी घालोनी आधी कैकई बैसवावी गजस्कंदी हका बोंबाचे पै नादी राज्यपदी अभिषेका पुत्र भोंडोनी दोनी कैकई बैसवावी सिंहासनी रायासी पिंडदान देवोनी राजवोनी कैकई रायासी करोनी घटस्फोट कैकई सविस्तारावे ताट 32 वाटियाचे उद्भट चोखट षड्रसी रायासी देता तिळोदक गोत्र कुटुंबासी दुःख तो कैकई सारेक राज्य सुख भोगावया असो हे कैकईची कतलवना गेला रघुनंदन राजा पावलासे निधन सहगमन करीन मी कैकई राहील राज्य भोगासी मी जाईन पती सरसी क्षणार्धे राता वैद्यव्यासी पापरासी पदोपदी पती जळता धडधडा गिन रिगती रांडवा मुळा तोंडावरी
तोडावी गळसरी फोडावा चुडा सुखभोग पुढा तो आहे का काजळ कुंकुम नाही चंदन दाऊ नये काळे वदन मास मासाशी मुंडना ती दंडन लाजेची विधवा शोभनी अशोक भवना जित प्रेत ते विधवा जाण विधवा मुखे आपशकून सुख कोण जिन्याचे केवळ धो देह लोभासाठी जे जे बैसे रांडपटी स्वप्नी सुखाशी नाही भेटी दुःख कोटी अनिवार वैद्याचे महादुःख सोसू शके कैकै एक भोगाव्या राज्य सुखाती कौतुक वैद्याचे दुःख दारुण ते मी नसाये अर्धक्षण करिता राजदेहदन सहगमन करीन देखो नि कौशल्याचे रुदन राजपत्न्या घेती वदन दुःखे तोडिती केस कान मूर्छा पण एकी एकी कपाळ सोय घेती एकी वक्षस्थळ पिटती एकी आती दुःखे पडती एकी रडती आती सोखी एक दी दुःख योगे रघुनाथा दुसरे मरण राया दशरथा तिसरे वैद्य आले माथा मुळानर्था कैकई राज्यपट कैकईची वरद निष्ठा तिगा केली तीन वाटा या मुख्य चेष्टा मंत्रेच्या श्रीरामासी वन प्रयाण दशरथासी त्वरित मरण यासी मंत्रा मुख्य कारण तिचे कान नाक छेदावे राजपत्न्याती प्रबळ दुःखे करीती हलकोळाले नागरिक सकळाती कोल्हाळ नगरात आक्रंदोनी नरणारी शोक करीती घरोघरी बोंब पडली राजद्वारी सैनानी मंत्री चरपडती श्रीराम गालिता बाहेरी अवदशा आली नगर भितरी राजा निवाला दुःखे करी घरोघरी अकांत कैकईचे काळे तोंड तिने वाढविले बळ वरद बंड ती समंत्रा मिळवली लंड दुःख वितंड मांडविले जिचे निनिमाला निज कांत ते कैकईचा करावा घात मंत्रा घालोनी चुल खड्यात राजी रघुनाथ अभिषेकावा वेगी लक्ष्मणाना एक तो साधील सर्व कार्याताय से बोलती जन समस्त तळमळी ताती दुःखी निर्लज्जे कैकईचा वृत्तांत नाराम ना दशरथ शेकीसी त्याजील भरत वर्था नर्तईने केला भरत स्वधर्मशील सात्विक सप्रेम श्रीरामाचा सेवक तो न पायीचे काळे मुख त्यासही दुःख ये दिदले कैकईने केले जे चरित्र भरत मानिला पवित्र पती निमाला त्याजील पुत्र सखे सावत्र दुःखी केले श्रीराम गेला वनंतरी हे वार्ता ऐकल्यावरी भरत न रावे लक्षणभरी तोय रानभरी ये केला जो तिचे काळे मुख निज पती मारिला निषेक पुत्र दुराविले निर्दोष जगासी दुःख विचेनी कैकई पाहे ज्या समोर ते मनती झाकी मुका पवित्र सन्मुख थुंकती सर्वत्र करीती मरमर नरनारी आहो रांडे आहो मुडे आहो कैकई काळे तोंडे म्हणून तिचे नावे फोडती धोंडे आती उदंड निंदिती कैकई पावली परम दुःख जगी दाखवू न सके मुख दिवा भितायसी दे कल्पेन शंकांदारी राजगळी कोल्हाल नरनारी दुःखी प्रवळते ते पावले श्रोध सकळ आले तत्काळ ऋषीवर्य दशरथे थोर थोर नगरी राविले ऋषीश्वर ते समस्ताले सत्वराती पवित्र ते ऐका मार्कंडे मोदल्ले उत्तम कात्यायन जाबाली गौतम कश्यप वामदेव परम पवित्र नामे जयाची
ते समस्तई ऋषी वेगी आले राजसभेसी प्रधान आले त्यापासी राजध्यासी धनार्थ एक मनती करावे धन एक पंथी पुत्रे विन कोण देईल धाव जीवनाधिकार पूर्ण पुत्रासी रायाचे जे प्रदान राजपुत्रा समान निसंतानी याचे धन आयोगे प्रदान सपुत्रिका सिद्धास्ता धर्मपत्नी ती सेवगता पतिधने हा अधिकार वंदे लागुनी नाही पुत्र जननी स्पयोगी ऋषी बोलती सज्ञाने ते वशिष्ठाचे प्रधान्य तो काही न बोले वचन राजधन संस्कार बुद्धिवंत बोलती गाढे कैकई पुत्र येईल पुढे तो राज द्या पडती किळे धन रोकडे करावे ऐसे ऋषीचे अनुवाद करती संवाद विवाद वशिष्ठ मर्यादा गाद कार्य बोधा तो जाणे कर्म धर्म ज्ञान जाणे वेदशास्त्र विधान जाणे ब्रह्म समाधान त्या समानान नाही जयाच्या वचनासाठी सूर्यमंडळी तपे कोटी त्याचे ज्ञानाची आगात गोष्टी दुजा सृष्टी असेना तेने वशिष्ठेयोनी आपण तेल द्रोहीनीत राजा घालून तेने देह निर्विकार जाण केले रक्षेनाती यत्ने शीघ्र भरताचे आगमन यधर्ती सुमंताती सज्ञान वशिष्ठ देवनी सन्मान थोरे प्रियान करवित सुमंता तू वायच काळी तू आप्त एक राया जवळी भरता नावा तत्काळी माया मातुळे जो आहे शीघ्र बैसोनी रथासी जावे गिरिवज्र नगरासी भेटोनी कैकै भूपती से भरत रातो राती अनावा करोनी वशिष्ठासी नमन सुमंते शीघ्र केले गमन मार्गे आठविता श्रीरामाचे गुण करे रुदन पुन्हा पुन्हा श्रीरामाचे रूप गुण आठविता विरह पूर्ण एका जनार्दना शरण पुढील निरूपण अवधारी श्रीराम जय राम राम कृष्ण हरी स्वस्ति श्री भावार्थ रामायणे आयुधे कांडे का कार्तिकाया दशरथ प्राणोत्करणं नाम दशमोऽध्यायः पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्री राम जय जय राम 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 हरे हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति।